नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की डीप डिप्रेशन गुजरातवर जवळपास 3-4 दिवसापासून आहे आणि त्यामुळे गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव वाढलेला आहे. नद्यांना पूर, अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती, अशी विचित्र परिस्थिती गुजरातमध्ये आहे. भारतीय हवामान खात्याने जो त्याचा ट्रॅक दिला होता, त्या ट्रॅकनुसार आता जवळपास गुजरातच्या शेवटच्या टोकाला ते पोहोचलेलं आहे आणि त्याची तीव्रता अरबी समुद्रातील बाष्पामुळे वाढल्यामुळे त्याच्या परिणामाच्या स्वरूपामध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अधूनमधून अगदी पुणे, सातारा, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर पश्चिमपर्यंत त्याचा प्रभाव जाणवला. जवळपास कालपर्यंत त्याचा प्रभाव होता. आज त्याचा प्रभाव थोडा कमी झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर बघितलं, बाय ऑफ बंगाल म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये पुढील 48 तासामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि त्याचं डिप्रेशन होण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे. त्याच वेळेस गुजरातवर आत्ता असलेलं डीप डिप्रेशन चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकतं, असा देखील अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे. त्यामुळे आपण या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. डीप डिप्रेशन आता समुद्र भागात सरकत असल्यामुळे त्याची तीव्रता वाढणार आहे आणि पर्यायाने त्याचं चक्रीवादळात देखील रूपांतर होऊ शकतं, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या मध्यभागावर आता नवीन कमी दाबाची निर्मिती होऊ लागली आहे. उद्या साधारणपणे हे किनारपट्टी भागापर्यंत पोहोचेल आणि पुढील 2 दिवसामध्ये म्हणजे आता फक्त 72 तासामध्ये हे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि जवळपास महाराष्ट्रावर त्याचा 3 ते 4 दिवस प्रभाव राहण्याची शक्यता आहे. GPS मॉडेलनुसार हवामानात नेमकी पुढे काय बदल होतो आहे हे आपण 7 दिवसासाठी बघणार आहोत. सध्या महाराष्ट्रात पाऊस उघडला आहे. कोकण किनारपट्टीसहित लगतच्या जिल्ह्यांच्या पश्चिमी भागात कालपर्यंत पावसाळी वातावरण होतं. आज त्याचा प्रभाव काही अंशाने कमी झाला आहे, परंतु आज विदर्भामध्ये पावसाळी शक्यता वाढते आहे. उद्या 30 तारखेला देखील विदर्भाच्या पूर्व भागातून पावसाचं प्रमाण वाढू शकतं. कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात. 31 तारखेला मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे मराठवाड्याच्या बहुतांश भागात, विदर्भाच्या बहुतांश भागात 1 तारखेला जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल. संपूर्ण महाराष्ट्रात या कमी दाबाचा प्रभाव 2 तारखेला जाणवतोय. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा याचा प्रभाव राहील. थोडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात या कमी दाबाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे उत्तर मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र अशा या कमी दाबाचा प्रभाव 3 तारखेला जाणवण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या प्रभावामुळे स्थानिक कमी दाब निर्माण होणार असून 4 आणि 5 तारखेला महाराष्ट्रात खूप मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कमी दाब महाराष्ट्रावर स्थिरावण्याची शक्यता असल्यामुळे आणि एकूणच हवेचा दाब महाराष्ट्रात कमी राहिल्यामुळे मध्य भारतावर खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल. एकूणच आपण बघतो मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असं मोठे पावसाळ्याचे प्रभाव आपल्याला अगदी 6 तारखेलाही जाणवतो आहे. 7 तारखेला तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल. या 10 दिवसाच्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प 80 ते 90% भरेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील जे छोटे तलाव, धरणं, प्रकल्प आहेत हे देखील या 10 दिवसात भरून जातील. 29 तारखेला